पोरगी कधी झालं 12 दिवसांनी बाळसा की बाकी भाऊजी वगैरे बरे आहेत का? ते पोरग्याचं लग्न बिग्न करतेस की नाही की पोरगीचं लग्न? काय त्याला सांग मामा विचारत. नगरसेवक चषक 2026 रणसंग्राम अगदी बघू शकतात. कालच्या दिवसामध्ये पाहू शकतात की 6 संघ ते क्वालिफाय झाले. 9 तरुण जनसेवा मित्रमंडळ, त्यानंतर पलक फर्निशिंग, सोपारा फर्निशिंग, वंडर बॉईज, फॅशन फेवर आणि आजच्या दिवसामध्ये देखील चांगले सामने आपल्याला बघायला मिळतात. योगेश बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. चला ओपनिंग पॅरेसमध्ये जे 2 आघाडीचे बॅटर दाखल झाले त्यांची नावे कळवायची आहेत. विनंती असेल आपले खेळाडू आपण पाठवायचे आहेत, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आणि दोन्ही संघांनी आपले खेळाडू असे पाठवायचे की ज्यांना नावे माहिती आहेत असेच खेळाडू पाठवायचे आहेत, कारण ऑनलाईन अपडेट इथे द्याव्या लागतात आणि त्याचमुळे आपले जे खेळाडू आहेत त्यांना जेणेकरून नावं माहीत असेल असेच खेळाडू पाठवायचे आहेत. आणि जर नावे माहीत नसेल तर आपण आतमधून नावे सांगितले तरी चालतील, परंतु एक खेळाडू इथे पाठवण्यात अनिवार्य असेल. चला तुमचा टायमर चालू झालाय. बॅटिंग करणारी टीम आणि फिल्डिंग करणारी टीम एक दक्षता घ्यायची आहे. आपला जो काय 15 मिनिटाचा अवधी असेल तो इथनं स्टार्ट झालाय. मॅचला सुरुवात करायची आहे. 15 मिनिटात षटकं कंप्लीट झाले नाहीत. 2 खेळाडू आतमध्ये आणि त्याचं भुगतान तुम्हाला करावं लागेल. पहिलाच ओव्हर इथे बॅटिंग पॉवर प्ले आहे. पंच ते आपल्याला बघायला मिळतात. मॅच सुरू होते. चला बॉलिंग ट्रॅकवरती पाहू शकतात. गोलंदाजी मार्कवरती योगेश आलेत आणि दुसऱ्या बाजूने अंकित, संदीप. ओपनिंग पॅरेसमध्ये आघाडीचे 2 बॅटर आपण बघू शकतात. चला स्पीडअप करायचा टायमिंग लावलाय आणि इथे टायमिंग सेट केलाय. टायमर विनंती असेल आपण मॅच चालू करायचे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पहिलाच बॉल सरळ रेषेत बॉल चालला, परंतु स्टॉप केलाय डाऊन डी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये आणि त्याच्यानंतर बॉलला रिटर्न. एक सिंगल धाव फलकावरती कंप्लीट. पहिला चेंडूवरती सिंगल धाव घेतली. अंकित स्वतःचा अकाउंट ओपन करतो आणि त्याचमुळे एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील 1 या आकड्यावरती आपण बघू शकतात. पाटील स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने सीएम बॉईज हा संघ मैदानाच्या मध्ये बघायला मिळतोय. जो संघ गोलंदाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूने पाटील स्पोर्ट्स हा संघ मैदानाच्या मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅट क्रॉस केली आहे, परंतु फटका एक्झिक्यूट करणं तेवढं सोपं नव्हतं. बॉल इनफिल्डच्या आतमध्ये थांबला आणि त्याच्यानंतर बॉलला रिटर्न केलंय. एक सिंगलला फलकावरती कंप्लीट झाली आहे. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 चेंडूच्या आखरी धावसंख्या देखील फलकावरती आपण पाहू शकतात. इथे 1 या अंकांवरती आपल्याला बघायला मिळते आहे. पुन्हा टॅप केला आणि बॉल चाललाय गॅप मधून सीमारेषेच्या पलीकडे. धमाकेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार 4. तीन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर धावसंख्या देखील 5 आकड्यावरती जोडली गेली आहे. योगेश पहिल्या षटकामध्ये पाहू शकतात बॅटिंग पॉवर प्ले आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅट फिरवली आणि बॉल चालला डीप मध्ये आणि निघून जायला सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा तडाखा. झन्नाटेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार. थँक्यू सो मच. एस के स्पोर्ट्सचे ओनर सर्व अर्थातच संतोषजी कांचन साहेब इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सरसे स्वागत आहे. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. या साहेब या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण येऊन विराजमान व्हायचं आहे. मोस्ट वेलकम.
9 धावा जोडल्यात. समोरच्या बाजूने क्लासिक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ओव्हर दी लॉंग ऑफ सीमा पार. वन बॉस ओव्हर दी लॉंग. जबरदस्त क्वालिटी. तगडा स्ट्रोक. चौकार. मिड ऑनच्या वरनं गेला होता आणि त्याचमुळे मिड ऑफच्या वरनं गेला होता आणि त्याचमुळे हा चौकार आपल्याला बघायला मिळतो. बॅक टू बॅक 3 आलेत आणि त्याचमुळे संघाची टोटल 13. आपण एक यथोचित मान सन्मान या क्रीडा मॅचपर्यंत कंप्लीट करतोय. तर वैभवजी सतपाल आपण यायचे पुढे आपल्या शुभस्थानी पाहू शकतात की SK स्पोर्ट्सचे ओनर अर्थातच संतोषजी कांचन यांचा यथोचित मान सन्मान या क्रीडा मॅचपर्यंत कंप्लीट केला जाईल. तर या वैभवजी सतपाल साहेब आपण पुढे यायचे आणि आपल्या शुभस्थानी पाहू शकतात की SK स्पोर्ट्सचे ओनर अर्थातच संतोषजी कांचन यांचा यथोचित मान आणि सन्मान. थँक्यू सो मच. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 18 रन लॉस ऑफ 0 विकेट ऑन कार्ड. 18 धाबा सुटल्यात आणि त्याच्यानंतर चांगली सुरुवात केली आहे. आता याच गतीने धाबा सुटल्यात तर 72 हा प्रोजेक्टेड स्कोर इथनं दाखवला जातोय. परंतु मॅच इथनं बदलू शकते कारण पूर्वार्धाचा खेळ पहिल्या षटकाचा खेळ बघितला. पुन्हा एकदा ही बॉल इथे चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलंय आणि त्याच्यानंतर रिटर्न केलंय. एक सिंगल धाव फलकावरती कंप्लीट झाले. चला गोलंदाजचं नाव सांगायचंय. बॉलर नेम प्लीज. फैजान. फैजान फैजान. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा गॅप मधून बॉल काढलाय आणि निघून जाल सरळ मिड ऑनच्या वरनं सीमा रेषेच्या पलीकडे. धमाका. चौकार आलाय. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने खेळण्याचा मनसुबा. यावेळेस बॉल मिड ऑफ मध्ये गेला होता आणि बॉलला रिटर्न केलं. त्याच्यानंतर डीप मध्ये खेळाडू वेगाने पोहोचले होते. बॉलला रिटर्न केलंय. 2 सिंगल आल्यात. एक चौकार आलाय आणि त्याचमुळे 24 धावा. पुन्हा एकदा ही बॉल वेगाने निघून चाललाय परंतु डीप मध्ये बॉल चालल्यानंतर अगदी जी स्थिती आहे सिंगल डबल त्याच्यानंतर चौकार. एकंदरीत 7 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. फैजान. पंचवीस धावा. पुन्हा एकदा तिथे बॉलला एक्झिक्यूट केलं. आता एक सिंगल धाव फलकावरती इथे देखील कंप्लीट झाली आहे. लास्ट बॉल आहे आणि हे पंचांनी सांगितलंय 26 धावा जोडल्यात. एक चांगली टोटल. लास्ट बॉल वरती आक्रमण केलंय. बॉलला स्टॉप केलंय डीप मध्ये आणि त्याच्यानंतर त्याची फेकी केली आहे. चांगली बॅटिंग करतायत. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या 27-27. बॉल घासू नको भावा. ए भावा बॉल घासू नको. एकदाच सांग ना नंतर पेनल्टी. हो यस. गुड लक आलेत. बघायला मिळतात 27 धावा. पहिलाच बॉल तिथे टॅप करत असताना बॉलला एक्झिक्यूट केलंय. आता त्याच्यानंतर जर पाहिलं तर स्टंप घेऊन जाण्याचा प्रयत्न होता. गुड लक. पहिला बॉल त्याच्यावरती एक सिंगल धावली आहे आणि त्यानंतर 28 धावा फलकावरती जोडल्यात. सध्याच्या घडीला जी धावसंख्या फलकावरती बघतायत ना 12.92च्या अवरेजने धावा सध्याच्या घडीला बनवल्या जातात आणि याच गतीने जोडल्या तर 52 धावा हा प्रोजेक्टेड स्कोर फलकावरती आपल्याला बघायला मिळतोय.
पाटील स्पोर्ट्स आपल्याला बघायला मिळतोय, ज्यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला बॅटिंग केली जाते. दुसऱ्या बाजूने CM बॉईज हा संघ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. संदीप आणि अनिकेत या दोन खेळाडूंमधील, परंतु इकडे देखील हा बॉल चांगला आहे. गुडलकला कमबॅक करावा लागेल, कारण फायनल टीममेट षटक आहे आणि या फायनल टीममेट षटकामध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय, त्याच्यावरती एकदा आली आहे. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा हाताला स्पर्श करून बॉल निघून चाललाय. बाउंडी ग्राउंड, सरळ सीमा पार, धमाका धमाका चौकार. चार धाबा आल्यात आणि त्या 4 धाब्याच्या जोरावरती संघाची धावसंख्या, संघाची टोटल आता 32 आकडावरती. पुन्हा एकदा चांगला फटका, पुन्हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा धमाका. चार चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर 36 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा दिशा दिली आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे जर पाहिलं तर थर्ड मॅन ओव्हर दी रिजन कव्हर, बॉल सीमा पार. वन टू गोचा सिग्नल तो दिला गेलाय. अर्थातच षटकाची समाप्तीचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा बॉडीला स्विच केला, बॅट देखील स्विच केली आहे आणि त्याच्यानंतर फटका एक्झिक्यूट केलाय. इथे षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. 3 षटकाचा खेळ कंप्लीट होत असताना धावसंख्या बिनबाद 41 आकड्यावरती. चला चला टाइमर. धन्यवाद. चला गोलंदाज चला बॉलर्स नेम. बाली. चला बाली आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा ही फटका चांगला चांगला आणि काय जबरदस्त बॅटिंग केली जाते. बॅक टू बॅक चौकाराची मोहर.
बॉलिंग ट्रॅकवरती बाली पुन्हा एकदा समोरच्या बाजूने मिस झालेत आणि मिस होत असताना बॉल निघून गेला सरळ सीमा पार. अंतिम बॉल असेल. अंतिम बॉल आहे. 54 धाबा जोडल्या गेल्यात फलकावरती आणि 48 धाबा आणि त्याच्यानंतर एक सिंगलला डबल मध्ये आता दोन खेळाडूंमधील 50 धावेची पार्टनरशिप इथे झाली आणि पाहू शकतात की चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि एक चांगली इनिंग इथे प्ले केली आहे. नाही उद्या दुपारच्या अगोदर तुम्हाला देतो 12-1 वाजेपर्यंत. मला तुम्ही मला एक व्हॉट्सअप रिमाइंडर द्या ना सर. कारण काय माहिती आहे सर मला ना रात्री 2 वाजतात रोज मॅचला. तर मी सकाळी उठलो ना तर मला ते कोऑर्डिनेट करून उगाच अंदाजे देऊन फायदा नाही ना. हां प्लीज सर. ते स्कोररचं लागणार आहे का? ठीक आहे चल बाय. सकाळपासूनच आहे तिला टॅब द्यायचं आहे. ए दादा ए भावा पाणी दे. चला दोन्ही संघाचे खेळाडू पाठवायचे आणि मॅचला सुरुवात करायची. पंच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ गेल्यानंतर लगेच आपण टायमर लावतो याची देखील नोंद घ्यायची आहे. ए ओम 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 ए लेगम पदा ना. मला नाही ना आला आहे की बा. चला चला भावन चला प्लीज. हा अय्यो सॉरी अय्यो बॉल टाकतो नको भावा. नाही पुढे टाकतो दादा एक मिनिट. चला चला बॅटर आले चला प्लीज. दोन ये दोन.
विशाल आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. मॅच सुरू होते. समोरच्या बाजूने टायमर इथे ऑन झालाय. विशाल जे खूप चांगले खेळाडू आहेत, खूप चांगला खेळ सातत्याने दाखवत आहेत आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती विशाल आलेत. गुडलक आणि दुसऱ्या बाजूने दीपक आहेत. चला स्पीडअप करायचं आहे कारण 15 मिनिटांचा अवधी असेल. याची देखील नोंद घ्यायची. विशाल पहिलाच बॉल तिथे वेगाने चाललाय बॉल डीपमध्ये. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट होत असताना आपण बघू शकतायत. आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टार्गेट खूप मोठा आहे. 57 धावा फलकावरती बनवायच्या आहेत 24 चेंडूमध्ये आणि त्याच्यामध्ये एक धाव बनवली आहे. आता इकडे चौकार आणि त्याच्यानंतर डबल सिंगल या गोष्टींवरती खूप महत्त्व द्यावं लागेल. प्रत्येक डॉट बॉल इथे दडपण वाढवणार आहे या मॅचमध्ये आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला खेळ मैदानाच्या आतमध्ये आकारावा लागणार. पुन्हा एकदा आणखी एक चांगला बॉल. त्याच्यावरती पुन्हा एक सिंगल आली आहे. प्रत्येक बॉलवरती सिंगल दिली तरी एक चांगली गोलंदाजी होऊ शकते कारण धाबा खूप बनवायचे आहेत. चौकार इथे मारावेच लागतील. विशाल बॉलिंग ट्रॅकवरती गुडलक आणि दीपक पार्टनरशिप बिल्ड करतायत आणि मागील पूर्वार्धाच्या काळामध्ये जर पाहिले तर 50 धावेंची पार्टनरशिप आपण बघू शकलात. हा चांगला फटका आहे. बॉल चाललाय सरळ मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्लिअर झाला आणि निघून गेला सरळ सीमा पार. तिसऱ्या बॉलवरती आला हा धमाकेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार. 4 धावा जोडल्यात आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 6 अंकांवरती जोडली आहे. 14.57च्या अवरेजने धावा तुम्हाला बनवायच्या आहेत त्या मॅचमध्ये आणि त्याच इंटेन्शनने खेळावं लागेल. पुन्हा बॅटची यश लागली. बॉल बिहाइंड विकेटच्या मागे येत होता आणि त्यानंतर बॉलला फील्ड केलं. डीपमधनं खेळाडू पुढे सरसावले आणि त्यानंतर बॉलची फेकी केली आहे. एक सिंगल धाव फलकावरती इथे कंप्लीट झाली आहे. 7 धावा फलकावरती जोडल्यात. दरम्यान हाही बॉल चांगला आहे. इथे बॉल वगैरे निघून गेलाय. 7 धावा जोडल्यात. विशाल आतापर्यंत खूप चांगला खेळ यांनी या खेळाडूने कंप्लीट केलाय. पहिला बॉल त्याच्यावरती सिंगल, पुन्हा सिंगल आली आहे. त्यानंतर एक चौकार, त्यानंतर सिंगल आणि पुन्हा डॉट बॉल. पुन्हा एकदा एक सिंगल धावेसाठी आले आणि एक सिंगल धाव फलकावरती कंप्लीट झाले आहे. इथे एक सिंगल धाव कंप्लीट आणि त्यानंतर पाहू शकतात की पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आहे. पहिल्या षटकाच्या घरी धावसिंग घ्या. पहिल्या विकेटवरती पार्टनरशिप पाहू शकतात बिल्ड करण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि त्यानंतर बिनबाद धावसंख्या 8 आकड्यावरती. एक षटक कंप्लीट. 8 वरती 0. बॅटिंग पॉवर प्ले इथे स्वीकारला गेला आणि त्याचमुळे आता बेनिफिट असेल बॅटरला. या मॅचमध्ये तुम्हाला धाबा बनवण्यासाठी पावशिकता संधी देखील असणार आहे. गुडलक आणि त्याच्यानंतर दीपक खूप चांगला खेळ मैदानामध्ये करत आहेत आणि अनिकेत बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघू शकतात जो षटक क्रमांक 2 आणि त्याचं वैयक्तिक पहिलं षटक आहे. आता 8 डबा बनवल्यात. इथनं 49 धावेची गरज आहे 18 चेंडूमध्ये. चला मॅच सुरू करायची आहे. 5 मिनिटांचा अवधी तुम्ही खर्च केला. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करावे लागतील आणि त्या एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये तो घ्यावा लागेल. याची देखील दक्षता घ्यायची. टायमर सेट केलं आहे. टायमर चालू झाला आहे
मॅच सुरू होती. टॅप केलाय समोरच्या बाजूने, एक सिंगल धावेसाठी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर प्रयत्नाला यश नाही आहे आणि त्याच कारणामुळे एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल आता 9 या अंकांवरती. 1.1 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. प्रत्येक बॉलवरती सिंगल धाव येते आणि त्याच्यानंतर रिक्वायर्ड रन रेट आहे तो देखील वाढतोय. 16.94च्या ॲव्हरेजने तुम्हाला इथे सध्याच्या घडीला धाबा बनवायचे आहेत आणि 7.71च्या ॲव्हरेज सध्याच्या घडीला चालू आहे. अर्थातच तुम्हाला धाबा बनवावा लागतील. इथे चांगली इनिंग साकारावे लागेल. वाईटचा सिग्नल तो आलाय आणि त्याचमुळे एक सिंगल धावसंख्या डबल फिगर 10 या अंकांवरती आपण बघू शकतायत. चांगला स्ट्रोक परंतु त्यावरती विकेट आली आहे. कॅच कंप्लीट. फर्स्ट विकेट लॉस. पहिला झटका खेळाडू बाद. विकेट क्रमांक 1 पहिला झटका बसतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅटर नेम पहिलाच बॉल वेगाला टिकून गेला. हेमंत आणि दीपक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. एका विकेटवरती आता पार्टनरशिप इथे बनवण्याचा प्रयत्न तो केला जाईल. 10 धावा जोडल्यात. इकडे प्रत्येक डॉट बॉल मॅचपासून तुम्हाला दूर घेऊन जाणार कारण 15 चेंडू राहिलेत आणि त्यानंतर 47 धावा फलकावरती तुम्हाला बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा टॅप केलं. बॉल डीपमध्ये वेगाने चाललाय. खेळाडू पोहोचतायत. त्याच्यानंतर बॉलला रिटर्न करतायत. एक सिंगल धाव फलकावरती इथे कंप्लीट झाले. अकरा धावा जोडल्यात. पुन्हा टॅप केलंय. बॉल डीपमध्ये वेगाने आलाय आणि त्याच्यानंतर त्याची फेकी झाली आहे. सिंगल डबल या गोष्टीला प्राधान्य दिले जाते आणि त्याच्यानंतर धावांचा लेख पुढे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. 12 धावा जोडल्यात. अंतिम बॉल असेल. एक सिंगल धावाली आहे. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालाय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट होत असताना धावसंख्या 13 वरती 1. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 13 धावा 1 विकेट लॉस झाली आहे. आता 12 चेंडू 44ची गरज आहे. अर्थातच प्रतिषटक 22ची सरासरी मेंटेन करावी लागेल आणि त्याच इंटेन्शन तुम्हाला इथनं बॅटिंग करावे लागेल. बॉलर नेम इथे आलेत. आदित्य आलेत बॉलिंग टॅगवरती. बॉलर तयार. हेमंत या खेळाडूच्या विपक्षामध्ये पाहू शकतात तो तयार आहे. पहिलाच बॉल फटका फसलाय आणि पहिल्या बॉलवरती विकेट झाली आहे. हा दुसरा झटका बसतोय. 13 वरती 2.
बॅटर नेम मयूर आलेत. पुन्हा एकदा गॅपमधून काढायचा होता बॉल, डीपमध्ये चालला वेगाने. थर्ड मॅनचं रिझन आहे तिकडे आणि त्याच्यानंतर खेळाडू देखील पोचतायत बॉलवरती. एक सिंगल धाव. कुठेतरी जास्त धावा लागलेत आणि त्यानंतर पाहू शकतात की धावा येत नाही आहेत. आता 10 चेंडू शिल्लक राहिले. 43 धावांची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. 14 धावा फलकावरती जुडल्यात आणि 2 विकेट सध्याच्या घडीला बाद केल्यामध्ये यश आलंय. पुन्हा एकदा, परंतु यावेळेस लाईन भरकडली आहे. वाईटचा सिग्नल तो दिला गेला आणि त्याचमुळे 14 धावा. त्याच्यानंतर एक धाव त्यामध्ये ॲड झाली आणि 15 धावा. रिक्वायर्ड रन रेट तो वाढत चालला आहे. 25 धावा इथनं याच गतीने धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. आणि पुन्हा एकदा गॅपमधून काढलाय बॉल, चाललाय डीपमध्ये, वेगाने निघून जायला चालत सीमा पार. चौकार 4. एकोणा 20 धावा जोडल्या. 2 विकेट इथे लॉस झालेत. आदित्य त्याच्या बॉलवरती आक्रमण केलंय. पुन्हा एकदा ही बॉल खराब. पुन्हा वाईटचा सिग्नल. वाईट बॉल येतो आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 2-0. बॅटची यश लागली. बॉल डीपमध्ये चाललाय. चुरस रंगत कुठेतरी संपत चालली आहे, कारण धावा खूप राहिली आहेत बनवायच्या आणि त्याच्यानंतर चेंडू खूप कमी राहिली आहेत. सिंगल डबल. गोलंदाजी अटॅक देखील खूप चांगला आहे तिकडे पाटील स्पोर्ट्स या संघाचा. दुसऱ्या बाजूने सीएम बॉईज. हा बॉल पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न फसलाय. विकेट आली आहे. धक्का क्रमांक 3. 21 वरती बसतोय. हा तिसरा झटका खेळाडू बाद. अंतिम बॉल, त्याच्यावरती पंचाचा सिग्नल. नो चालाय. बॉल जरूर आतमध्ये थांबवलाय, परंतु नो धाव. नो वरती एक सिंगल धाव. आणि सिंगल धावेच्या मदतीने पाहू शकतात की धावसंख्या देखील फलकावरती आता वाढत असताना आपण बघू शकतायत. 23 आकडावरती 7 चेंडू आणि तिथे 34 धावा. नोचा सिग्नल तो जारी झालाय. त्याच्यावरती 2 धावा तुम्ही खर्च केल्यात. 9+1 एकंदरीत 2 धाब्यांनी धावफलक 23. हा फटका चांगला आहे. आडबा पाटणं बॉल फेकलाय सरळ सीमा पार. पहिलाच बॉल एक सिंगल धावेसाठी कॉलिंग दिली आहे. आता बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह वाटते, कारण इथे 30 धावेची गरज होती आणि त्याच्यानंतर एक सिंगल धावली आहे. हा बॉल वेगाने निघून चाललाय. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. आता इकडे प्रॅक्टिस क्रिकेट बघायला मिळेल. एकोणतीस धावा जोडल्यात. 28 धावेची गरज राहिली आहे. 4 चेंडूचा खेळ तो आपण बघू शकतात. पुन्हा एकदा टॅपचा फटका आपण बघू शकतात आणि त्याच्यावरती एक सिंगल धावली आहे. मॅच थोडीशी दूर गेली आणि त्याचमुळे सिंगल डबल एक्स्ट्राच्या धावा इथे घेतल्या जात नाही आहे, पळून पूर्ण केल्या जात नाही आणि त्याचमुळे अगदी पाहू शकतात की पुन्हा एकदा आणखी एक सिंगल झाली आहे.
चला तिसरे पंच जॉईंट व्हायचे कारण थोडासा डिफिकल्टी आहे आणि त्याचमुळे आपण तिसरे पंच पाठवायचे आहेत. इट्स अ फिअर इथे बॉल काउंट केला जाईल. मॅच थोडीशी दूर चालली आहे कारण 26 धावा हा बॉल वेगाने गेला आहे आणि त्याच्यानंतर पंच चेक करतायत कारण दुसऱ्या पंचांकडे त्यांनी दाद मागितली आहे. पंच तिथे जात आहेत आणि त्यानंतर पाहणी करतायत, पडताळणी तिथे केली जाते आणि त्यानंतर निर्णय तो इथे दिला जाईल, आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ फिअर अर्थातच 1 to गोचा सिग्नल तो पंचाच्या माध्यमातून पोहोचवला गेला आहे. 31 धावा फलकावरती सध्याच्या घडीला पाहिल्या मिळतात आणि 3.5 चेंडूचा खेळ तो इथे कंप्लीट झाला आहे. प्रथमदा बॅटिंग करत असताना पाटील स्पोर्ट्स या संघाने खूप चांगली बॅटिंग केली आहे. 56 धावा फलकावरती जोडल्या आणि 57 धावेचं टार्गेट सेट करत असताना गोलंदाज अटॅक देखील बंद आठवतं आणि त्याचमुळे विजय संपादन करतात पाटील स्पोर्ट्स या संघाने इथे या मॅचमध्ये विजय संपादन केला आहे. Thank you so much.